हाय नमस्कार मंडळी, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग। नुकतेच आपल्या चॅनलने 500 सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे। त्याचं सेलिब्रेशन म्हणून आम्ही छोटीशी ट्रिप प्लॅन केली। वी आर द महाराष्ट्रीयन। छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करणं तो बनताय ना बॉस। तर आम्ही निघालो कोकणातील लाडगर बीचला। तिथे आम्ही खूप धमाल केली आणि कोकणी जीवन जवळून अनुभवलं। तिथले हॉरर एक्सपिरियन्स पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आधी पोटोबा म्हणत पहिल्या नाश्त्यावर ताव मारला, मगच गाडी तामिनी घाटात वळवली। फणस, आंबे, वळणावळणाचे रस्ते, गाडीला आडवी येणारी माकडं असा निसर्ग बघत बघत आम्ही तामिनी घाट पार केला। निसर्ग अनुभवत आम्हाला समोरच करवंदाची झाडे दिसली। मग काय ताजी ताजी तोडून खाण्याचा आनंद वेगळाच होता। आम्ही दापोलीमध्ये लाडगर बीच पासून 20 मिनिट अंतरावरती असलेला हृदगंध विला बुक केला होता। विला खूप सुंदर होता। मस्त तिथे असणाऱ्या काजूच्या बागा, तिथे असलेली प्रेमळ माणसं, तुम्हाला तिथे किचनही त्यांनी अवेलेबल करून दिलं होतं। तिथे तुम्ही चहा, नाश्ता, कॉफी सर्व काही बनवून खाऊ शकता। तिथे गेल्यानंतरच मला एक काजूचं बोंडही सापडलं आणि एवढं भारी वाटलं ना, कारण समोरच मी सगळं बघत होते। तिथे एक मावशी होत्या, त्या म्हणल्या तुला बघायचंय का चुलीवरचे काजू कसे भाजतात? मी म्हटलं हो, मला बघायला आवडेल। आणि बघितलं तर काय एवढे काजू होते तिथे आणि त्यांनी मस्त चुलीवर भाजले होते। असं म्हणतात कोकणची माणसं साधी बोळी, खरंच ती साधी बोळी आहेत। त्या विलामध्ये आम्ही मस्त कोकणी जेवण जेवलो आणि छान आवरून बीचवर फिरायला निघालो। बघतो तर काय एवढा सुंदर बीच होता। मस्त मस्त मोठी मोठी नारळाची झाडं आणि समोरच अथांग पसरलेला समुद्र। थोडंसं बीचवरती फिरल्यानंतर वॉटर ऍक्टिव्हिटी करायचं ठरवलं। अजिबात माहिती नव्हतं की कसं असेल। जे काय अनुभव आलाय ना, तो मी कधीच नाही विसरू शकणार। पैसे देऊन स्वतःची जिरून घेणे काय असतं ना, ते हे आहे। खूप मज्जा आली, खूप हसलो, खूप घाबरलो। मी तर कधीच नाही विसरू शकणार हे, पण मज्जा खूप आली। फुल पैसा वसूल ऍक्टिव्हिटी होती हे। तिथेच थांबून आम्ही सनसेट अनुभवला। खरंच कोकण म्हणजे कोकणच आहे। रात्री कोकणामध्ये 8च्या नंतर किंवा जवळपास 9च्या नंतर सगळंच बंद होतं। वाड्या, वस्त्या, गावं सगळे सुन्न होतात। त्यामुळे आम्ही लवकर जेवून आमच्या विलावर जायचं ठरवलं। तिथेच जेवण केलं आणि विचार केला महाबळेश्वरला जायचं का? मग काय थेट गाडी काढली आणि निघालो आम्ही महाबळेश्वरला। जाताना आंबेनळी घाट लागणार होता। ऐकलं होतं खूप डेंजर आहे हा घाट। तिथेच 2-3 दिवसापूर्वी खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला। जातानाच खूप भीती वाटत होती। अरुंद रस्ते, खोल खोल दऱ्या, त्यामुळे गाडी खूप व्यवस्थित चालवावी लागते। त्यामुळे शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावाच। अनुभवी ड्रायव्हर असेल तरच तुम्ही हा प्रवास करा। मग घाट क्रॉस करून आम्ही पहाटे पहाटे महाबळेश्वरला गेलो। तिथे खूप सारे पॉइंट बघितले आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खायला निघालो। स्ट्रॉबेरी देन नावाचं एक शॉप आहे तिथे, ते खरंच खूप छान आहे, नक्की व्हिजिट करा। आणि परत खेडशिवापूरच्या दिशेने निघालो। तिथे येताना कैलास गार्डन हे एक हॉटेल आहे। त्या हॉटेलमध्ये खूप छान जेवण भेटतं, अस्सल मराठमोळं। तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आहे। कसा वाटला नवीन व्लॉग मला नक्की सांगा। ओके बाय।